आज आम्ही आलो आहोत कोलशेतच्या महाघाटावर। पूर्वी हा घाट नसावा, पण आता हा नवीन घाट झालेला आहे मृतात्म्यास शांती देण्यासाठी। आता ही खाडी आहे आणि या खाडीवर अस्थि विसर्जनासाठी आलो आहे। माझ्या वडिलांचं काल देहावसान झालं, तर आम्ही आलो आहे सकाळी 6:15 वाजता। पण कशी आहे ना, पाणी आटलेलं आहे। तुम्हाला पाणी दाखवते मी। इथे भटजी असतात पूजा करायला। तुमचा जो काही विधी असतो तो तुम्ही करू शकता तुमच्या धर्माप्रमाणे। आता हे सकाळचं हे झाल्यामुळे ना पाणी आटलेलं आहे। आता हे बघा, इथे हे पाणी दिसतंय का तुम्हाला? तिथून पाणी वाहत येतं आणि खूपच ओहोटी आहे, म्हणून ते होडीवाले म्हणतात लवकर बसा लवकर बसा। इथे होड्या आहेत स्थानिक, ते घेऊन जातात। माझा भाऊ गेलेला आहे आणि भाचा। आता हे बघा, होडीवाल्यांनी माझ्या भावाला आणि भाच्याला अगदी खाडीच्या मध्यावर म्हणजे जवळपास असं नेलेलं आहे। इथे आता ते अस्थि विसर्जन करीत आहेत माझ्या वडिलांच्या अस्थींचं। बऱ्यापैकी पाण्यामध्ये नेलंय त्यांनी। तर हा घाट कोलशेतला आहे। माझा भाचाही अस्थि विसर्जन करतोय। आपण लांबूनच पाहू शकतो ते, कारण एवढ्या सगळ्यांना त्या चिखलामधून नेणं पॉसिबल नसतं। अरुंद मार्ग आहे, इथे पाणी आहे तिथे नाही आहे। एकदम पहाटे किंवा मग दुपारी 12 नंतर भरतीमध्ये येऊ शकतो। आता अस्थि विसर्जन झालंय माझ्या वडिलांचं। आता होडी परत आणतायत ते। अस्थि विसर्जन झालंय। बाबा आता अनंतात विलीन झालेले आहेत। बाबा आम्हाला आशीर्वाद द्या। आमचं काही चुकलं असेल तर क्षमा करा। अस्थि ह्या पाण्यामध्ये विसर्जित झालेले आहेत। होडी परत येते। माझ्या वडिलांचं वय 83 वर्ष होतं। सुखासमाधानाने संपन्न आयुष्य जगून ते गेलेले आहेत। दशक्रिया मंडप, दशक्रिया विधी मंडप। असा हा मोठा घाट बांधलेला आहे। तेव्हा कसे येऊन बसलेले असतात। हे भाऊ आलेला आहे, होडी आलेली आहे। हे बघा, होडी आलेली आहे। अस्थि विसर्जन करून माझा भाऊ आणि भाचा आलेला आहे। वर्धन, झालं अस्थि विसर्जन व्यवस्थित झालं ना? हे असा हा चिंचोळा मार्ग असतो ओहोटी झाल्यावर, पण जेव्हा भरती येते ना तेव्हा हा खाडीचा मार्ग भरतो आणि तिथून होडी चांगली जाते।